वॉशिंग मशीन आहे. त्याच्यात लहान मोठे म्हणून तुम्ही 14 ते 15 कपडे टाकू शकता. कपडे चेक करून टाकायचे, चाबी पैसे कॉईन वगैरे काही नको असायला. ओले कपडे टाकायचे ओले. ठीक आहे. मॅक्सिमम जीन्स पॅन्ट जर असेल तर 4 जीन्स टाकायचे, याच्यापेक्षा जास्त नाही. रेग्युलर कपड्यात जर जीन्स असेल तर याचे 4 कपडे अंदर प्लस करायचे. ओके. कपड्यात 3 आला तर कमी टाकायचे. इथं लिक्विड वापरायचं. सर्फपेक्षा लिक्विड बेटर राहते. सर्फ एक्सेलचं 15 कपडे असतं तर 1 चम्मच येते त्याचं झाकण, ते टाकायचं याच्यामध्ये. लिक्विड मध्ये लिक्विड मध्ये आपलं पावडर नाही यूज करायचं. नाही, पावडर नाही. पावडर पेक्षा लिक्विड बेस्ट राहील. ओके. सर्फ एक्सेल लिक्विड प्लस एक फिल्टर दिलेला आहे. ओके. याला प्रेस केलं ना, याला डेली क्लीन करायचं. ओके. कपडा वॉश केल्यानंतर याला क्लीन करायचं, याला डस्ट फिरते. ओके. पाण्याने वगैरे आता आली अप्रूव्ह एंट्री तुमची. ठीक आहे. फिल्टर क्लीन केलं, याला क्लोज करायचं. म्हणजे बाकीच्या टबला याला क्लीन करायची गरज नाही, फक्त ते तेवढं क्लीन करायचं. आणि हे काही इथलं सेंटर पॉईंट नाही, ते पल्सेट. ओके. ज्यारे वर्किंग कंडिशन मध्ये असेल तेव्हा चालू मशीन मध्ये दरवाजा ओपन करायचा नाही. ओके. पॉज करून तुम्ही ओपन करू शकता. पॉज. हे ऑन ऑफचं बटन आहे, हे स्टार्टचं आहे. बरोबर. रेग्युलरली 8 प्रोग्राम दिलेले आहे. प्रोग्राम इथून प्लस मायनस होते. याला जर प्लस केलं तर नंबर 1 येते नॉर्मल. मतलब तुमच्या घरचे मिक्स कपडे जे असेल ते नॉर्मल मध्ये यूज करायचे. कपड्यावरती डिपेंड करून त्याचं क्लोथ सेन्स करून तुम्हाला टायमिंग मेन्शन करणार. त्याच्यात 3 प्रोसेस आहे, वॉश, रिन्स, स्पिन. ठीक आहे. प्रोग्रामला प्लस केलं तर सेकंड नंबर डेली क्विक वॉश. म्हणजे जे आपल्याला ऑप्शन पाहिजे ते प्लस करून आपण चेंज करायचं. नंतर डेलिकेट सिल्कवाले कपडे. ओके. बेडशीट, चादर, ब्लँकेट, जीन्स. नंतर एनर्जी सेव्हिंग मोड आहे, पॉवर कंझम्पशन साठी. मोटरची स्पीड स्लो मध्ये फिरेल तेव्हा. ओके. ओके. नंतर रिन्स अँड स्पिन. कपडे बाहेर धुतलेले आहे, अंदर खाली रिन्स अँड स्पिन करायचे असेल तर. आणि मेन पॉइंट आहे तो 8 म्हणजे हे फक्त पिळून टाकायचं असं. हा, पिळून आणि सुकून. राईट. मेन पॉइंट आहे टब क्लीन. याला दर महिन्याला क्लीन करायचं. त्या टायमाला कपडे नाही टाकायचे. 2 चम्मच लिक्विड टाकीतलं, 8 नंबर आणलं आणि स्टार्ट दाबायचं. ओके. 3 तासासाठी मशीन क्लिनिंग होणार. ठीक आहे. बाय डिफॉल्ट रेग्युलरली प्रोग्राम आपला यूज होत आहे 1 नंबर. आता नंतर टायमर. हे क्विक वॉश मध्ये म्हणजे फास्ट. क्विक वॉश मध्ये कमी टायमिंग येणार आणि कमी कपडे टाकायचे. जसे सॉक्स, रुमाल, छोटे कपडे आहेत ते तुम्ही क्विक मध्ये यूज करा. कमी ह्याच्यामध्ये. राईट. म्हणजे कमी टाइम. जर जास्त क्वांटिटी मध्ये मिनिमम 7 ते 8 म्हणला तुम्ही, तर ते नॉर्मल मध्ये. टायमर आहे, याला प्रेस केलं मिनिमम 1 आवर्स पासून स्टार्ट आहे. मतलब जेवढे आवर्स ऍड केले आणि स्टार्ट दाबलं तेवढे आवर्स नंतर मशीन चालू होणार. ओके. अलार्म टाईम. नंतर वॉटर लेवल. याला तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही. कपडे टाकसाल तर मशीन स्वतः नक्की करते किती कपड्यासाठी किती पाणी पाहिजे. बरोबर. ठीक आहे. नंतर प्रोसेस आहे. प्रोसेस कसं, वॉश, रिन्स, स्पिन बाय डिफॉल्ट तुमच्या याच्यामध्ये होत असते. तुम्हाला जर वाटलं की मला खाली कपडे वॉशच करायचे तर वॉशचं इंडिकेटर सिलेक्ट करू शकता. ओके. आणि स्टार्ट दाबलं तर कपडे खाली वॉशच होणार. ओके. रिन्स करायचे असेल तर रिन्सच. रिन्स म्हणजे पिळणे. ओके. आणि स्पिन मतलब सुकणे. ओके. ह्याच्याचं टायमिंग करायचं असेल तर. ओके. मला मॅन्युअली करायचं आहे तर तुम्ही एक करू शकता. 3 करायचे असेल तर डायरेक्टली ऑन स्टार्टच आहे. मग ते तिन्ही पण आपल्याला पाहिजे. एक ऑटोमॅटिक आहे, आपल्याला जास्ती काही करायचं. फक्त नॉर्मल पण फंक्शन स्टार्ट झालं. कपडे आहे का आता? हो. कोणतं तर माझं हे आज कोणतं चालू.